नमस्कार, मी डॉक्टर सोनाली पितळे सिंग आणि मित्रमने आरोग्यमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय खूपच महत्त्वाचा आहे, डॉक्टर पेशंट रिलेशनशिप। तर त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर निखिल पर्वते। हे एक गायनेकोलॉजिस्ट म्हणजे गायनी ऑन्कोसर्जन आहेत, रोबोटिक सर्जनही आहेत। तर डॉक्टर, मी तुमचं आज खूप स्वागत करते। आज तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच। तुम्ही जर का आयुष्य रिव्ह्यूज बघून चालवणार असेल देन गॉड ब्लेस यू, मग तुम्हाला कोणीच वाचू नये। मग पेशंट नाही पण त्यांचे नातेवाईक येऊन सर असं कसं तुम्ही बोललात, कसं काय ती आई बनू शकत नाही, कसं काय असं, कसं का ता। माणसाच्या आयुष्याची स्वतःची गॅरंटी नसते, तेव्हा पेशंटच्या जीवाची गॅरंटी देणं हे कुठलंही डॉक्टर करत नाही। मला ओपिनियन घ्यायचं आहे ना, खरोखर यू टेक ॲज मच ओपिनियन्स, आणि प्रत्येक पेशंटचा हा अधिकार आहे की तुम्हाला पाहिजे हवे तितके ओपिनियन घ्या। एकदा प्रत्येक माणूस हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करायला लागला, अफोर्डेबिलिटीचा प्रॉब्लेम निघून जाईल। खूप अवघड क्वेश्चन आहे। तुमचे प्रेक्षक माझे वायवा घेत आहेत। तुम्ही सर्जन आहात पण त्याच्या आधी डॉक्टर आहात। आजकाल डॉक्टरांवरचा विश्वास हा लोकांचा कमी झाला असं वाटतं का तुम्हाला? या प्रश्नाचे भरपूर फॅसेट्स आहेत। जर का मी असं म्हणणार, तुम्ही मला यू कॅन फ्रेम मी रॉंग दॅट आय एम टू मच ऑप्टिमिस्टिक, बट जर का असं असतं तर अजूनही पेशंट हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंटला गेले नसते। मला तरी असं वाटत नाही की डॉक्टरवरचा विश्वास कमी झालेला आहे। पण असं काही मिसअंडरस्टँडिंग आहे का? मी असं बोलेल की जी माहिती मिळत आहे सध्या, ज्या माध्यमातून माहिती मिळत आहे, त्या माध्यमातून जी माहिती मिळवणारे जे पेशंट वर्ग आहेत किंवा जनरल पब्लिक आहे, त्याचा दुरुपयोग होतो। जे आम्ही वर्षोनवर्ष म्हणजे मेडिकल फील्डमध्ये राहून जो आम्ही अभ्यास करतो, जो बघतो, ते एका फक्त गुगल किंवा चॅट जीपीटीवरनं लोक आन्सर घेतात। सो आमच्या मेडिकल टेक्स्टबुक, आमचं नॉलेज, आम्ही बघितलेले पेशंट्स, आणि कसं असतं ना, पेशंटला फक्त बघणं नाही, बघणं, ट्रीट करणं, फॉलोअप करणं, ही एक मोठी जर्नी आहे, अनुभव आहे तो तुमचा। आणि प्रत्येक पेशंटचा त्याच आजाराविषयी वेगवेगळा अनुभव असतो। सो म्हणून तुम्ही एक गोष्ट सगळ्यांना लागू करू शकत नाही। आणि मी प्रत्येक पेशंटला पहिले हे सांगतो की आम्ही PCB आहोत, वी वर नेवर PCM। तर आमच्याबरोबर 1+1=2 बोलूच नका। मॅथ्स आम्हाला येत नाही। इन द सेन्स, हा आजार आहे, हे ट्रीटमेंट, हा आजार आहे, हा डायग्नोसिस, हा रिपोर्ट आहे, हा हे असं नसतं। आणि अजूनही आय एम व्हेरी क्लिअर की तुम्ही IT कितीही पुढे जाऊ द्या, वी डॉक्टर्स आर मच बियॉन्ड देम ऑल्सो। आमचे डोळे आणि आमचे हात ते तुमच्या गुगल आणि चॅट GPT जे काय आहेत त्याच्या 1000 टाइम्स पुढे आहेत। सो इट इज अ मिसकन्सेप्शन, इट्स अ परसेप्शन। आणि कुठल्याही डॉक्टरला ड्युरिंग हिज एंटायर पिरियड ऑफ ट्रेनिंग पेशंट बरोबर कसं राहायचं, वागायचं, काउन्सिलिंग, हे सगळं शिकवलं जातं। आपण ओथही घेतो ना? येस, वी टेक अ हिपोक्रेट्स ओथ ऑल्सो। मला तरी नाही वाटत की ते असं जसं ज्या प्रकारे आपल्या समोर येतंय तसं ॲक्च्युली वस्तुस्थिती, अदरवाईज हॉस्पिटल्स वुड नॉट बी फुल। हे जे तुम्ही ट्रीटमेंट आणि कॉस्ट ह्याच्यामध्ये जो इम्बॅलन्स होतो, त्याच्यावरती तुमचा काय अनुभव आहे? मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतोय। मला असं वाटतं की जेव्हा आपण ट्रीटमेंट आणि कॉस्टचं बॅलन्स बघतो, मला तरी वाटतं की आपल्या देशातला प्रत्येक डॉक्टर जनरली पेशंटला हेल्प करतो। ओके। आता जर का मला असं कळलं किंवा माझ्या हॉस्पिटल जिथे मी काम करतो कळलं की बाबा खूपच देर इज अ डिफरन्स, आणि त्याच्यामुळे पेशंट नाही, तर आम्ही जनरली काय करतो, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये इनफॅक्ट लोकांना माहिती आहे, देर इज अ मेडिकल सोशल वर्कर, तो पेशंटला हेल्प करतो की कसं काय कॉस्ट रिड्यूस करू शकतो।
ॲज अ सर्जन आम्ही स्वतःचे कॉस्ट कमी करतो. म्हणजे जे सपोज बिल दिलं जातं, बिलचा जो ब्रेकअप दिला जातो त्याच्यात सर्जन फीज असते, त्याच्यात आम्ही स्वतःचे चार्जेस कमी करतो. पण चार्जेस कमी करत असताना आम्ही ट्रीटमेंटमध्ये कधीही प्लस किंवा मायनस करत नाही की हा कमी देतोय म्हणून आम्ही कमी करतो. सो आणि दुसरं हे पण समजायला पाहिजे की ट्रीटमेंट करत असताना आम्ही जे इक्विपमेंट यूज करतो, ऑपरेशन थिएटरमध्ये असो किंवा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असो, त्याच्यात पण आम्ही कमी पडू देत नाही. कारण जर का मी एखादी सर्जरी केली असेल तर ती सर्जरी जशी व्हायला पाहिजे आणि त्याचं पोस्ट ऑफ केअर जशी असायला पाहिजे ते तर मी करणारच. त्याच्यावर मी पेशंट कमी पैसे देतोय म्हणून ह्याला तुम्ही कमी करा, पेशंटच्या खर्चात भागवा, दॅट इज नॉट मेडिसिन देन. मग तो मेडिसिनचा पार्ट राहिलाच नाही. सो आपल्याकडून जेवढी पॉसिबल मदत, आणि आय एम शुअर प्रत्येक डॉक्टर करतो, इथे आपल्या देशात प्रत्येक डॉक्टर करतो. आत्ताच अबाउट लास्ट 10 days अगो एका पेशंटला आम्ही रोबोटिक सर्जरी सांगितली होती. तर त्याचं कॉस्ट येतच बिकॉज इट्स अ रोबोटिक सर्जरी. पेशंट बोलला की सर आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही. बोललो ठीक आहे, तर त्याला रोबोटिक सर्जरी नाही होऊ शकेल तर दुसरे काय ऑप्शन्स आहे ते पण दिले. मग त्यांनी तो ऑप्शन निवडला आणि आम्ही त्याची ओपन सर्जरी केली. ओपन सर्जरी ऑफकोर्स त्याला सगळं सांगितलं असतं. ओपन म्हणजे ट्रेडिशनल सर्जरी आपण जे ओपन मेथडनी करतो. सगळं झाल्यावर त्याला रिअलाईज झालं की त्याची पेशंट बिकॉज ऑफ द ओपन सर्जरी, एक तर त्याची आई होती, शी वॉज अराउंड 91 kgs. तर त्याला रिअलाईज झालं की आईला त्या स्टिचेसमुळे किती उठणं बसणं चालणं फिरणं त्रास व्हायचा. तरीसुद्धा ते 5 ते 6 दिवस राहिले आमच्या हॉस्पिटलमध्ये त्याची, अँड दे गॉट डिस्चार्ज. डिस्चार्जच्या वेळी त्या मुलाने मला सांगितलं, सर तुमचं ऐकलं असतं तर येवाना माझ्या आईचे रोबोटिक सर्जरीचे टाके पण निघाले असते. मी तुम्हाला एक सांगतो, हे जो खर्च आहे ना, आपल्या देशात सायंटिफिक थिंकिंगच नाही आहे. जत्रेला लोक खर्च करणार, लग्नाला भरपूर खर्च करणार, डावरीमध्ये देणार, पण मेडिकल एक्सपेन्स नाही भरणार. नाही, पण पेशंटचं असं पण म्हणणं असतं की उगाच आम्हाला कॅन्सर डिटेक्ट केला आणि किमोवरती किमो देत देत आम्हाला लुबाडलं. तू स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहे, तुला माहीत आहे किमोच्या वर कुठली ड्रगच नाही आहे. आणि किमोच्या ड्रग्सचे किती भयंकर साईड इफेक्ट्स असतात. जर का खरोखर डॉक्टर किमोवर किमो देत राहिला तो पेशंट जगेल कसं? ती किमोथेरपी तिचा हार्ट किंवा किडनी बंद करून टाकेल. प्रत्येक किमोचे साईड इफेक्ट्स असतात. सो होतं काय की हेच तुझे म्हणते ना, हीच इन्फॉर्मेशन ChatGPT आणि गुगलमधनं येते की डॉक्टर किमोनी किमो देत राहतात. आणि ऑन मेजॉरिटी ऑफ द काय म्हणतात मेडिकल फील्डमध्ये डिपार्टमेंट, ऑन्कॉलॉजी असो कार्डिओ, सगळे प्रोटोकॉलच्या हिशोबानेच करतात. आणि हे प्रोटोकॉल जे होतात ते दरवर्षी 2 वर्षी चेंज होतात. ते खूप इंटेन्स असतात ट्रीटमेंटच्या प्रोसेसनी पण. आणि झालं काय, कोविड नंतर मला वाटतच नाही की कुठला तरी मनुष्य नॉर्मल आहे विदाउट इलनेस. ह्याच सेम पेशंटची रोबोटिक सर्जरी जे नाही केलं आणि ओपन सर्जरी केली, त्या सेम पेशंटचा इश्यू होता की तिच्या लंग्समध्ये पॅचेस होते. आम्हाला आय थिंक 8-10 दिवस लागले फिटनेस मिळायला. पोस्ट कोविड होतं का ते? आता पोस्ट कोविड होतं, काय होतं काहीच नाही, पण त्याला ट्रीट केलं गेलं, पल्मॉनॉलॉजिस्टनी ट्रीट केलं आणि मग फिट केलं. तर कोविड ज्यांना झाला आहे वर्सेस ज्याला झाला नाही, त्यांनी माणसाच्या शरीरात काय नुकसान केलेलं आहे अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे. सो म्हणून मग जेव्हा तुम्ही पेशंटला ट्रीट करायला लागतात तर तुम्हाला काहीतरी वेगळा रस्ता दिसतो. अरे हा फाटा फुटलाय, ह्यांना हे पण आहे. मला वाटत नाही की कोणी असं लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल. पण जसं तुम्ही बोललात वेगवेगळ्या तरीकेचे पेशंट्स येतात तुमच्याकडे. आता त्यांच्या जर्नीसोबत तुमची पण एक जर्नी स्टार्ट होते. हे 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 जर का मी म्हटलं तर कोणाला पटणार नाही की शेवटी डॉक्टर्स आहोत, ह्युमन्स आहोत. मला अबाउट लास्ट मंथ मी पेशंटला बघत होतो आणि एकदम खोकला सुरू झाला. तर डॉक्टर तुम्हाला पण खोकला झाला? मला, मी माणूस आहे, मला का नाही खोकला होऊ शकत? मी माझा खोकला सावरला आणि वी स्टार्टेड द कन्सल्टेशन.
आम्ही जेव्हा पेशंट आहे, एस्पेशली कॅन्सर पेशंट, जिथे आम्हाला एक तर कॅन्सर वर्ड सांगावा लागतो आणि कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट करत असताना नेहमीच हॅपी एंडिंग नसतं. कॅन्सरची पेशंट्स ट्रीट करत असताना त्याला 3 रिझल्ट्स असतात. एक पेशंट बरी झाली आणि निघाली, एक पेशंट परत कॅन्सर घेऊन आली आणि तिसरी पेशंट कॅन्सरमुळे दगावली. आणि हे आम्ही दररोज हे 3 सिच्युएशन फेस करतोच. म्हणजे पेशंटला सांगणं कॅन्सर आहे आणि मग सांगायचं की बाबा नाही, कदाचित जगू शकणार नाही. पेशंट्सला वाटतं की डॉक्टर बोलून गेला, पण वी ऑल्सो सफर अ लॉट. तुम्ही ऐकाल खूप सगळे स्पिरिच्युअल लीडर्स सांगतात बी पॉझिटिव्ह, टेक अवे नेगेटिव्ह. आम्ही अख्खा दिवस तो नेगेटिव्ह वाईब्स घेतो, कारण तुमच्या समोर बसलेला कॅन्सर पेशंट पण नेगेटिव्ह वाईब्सनी येतो. त्यांचे नातेवाईक त्यांना पूर्ण पॉझिटिव्ह करून पण ट्रीट करायचं आहे, तर आम्हाला पण त्याचा इफेक्ट होतो. माझ्याकडे तू आत्ता आपण बोललो असतो तेव्हा 1-2 पेशंट्स असं आहे की त्यांच्या फॅमिलीबरोबर मी अजूनपर्यंत जोडलेलो आहे. तो एक कनेक्ट झालाय तुमचा. तो एक भयंकर, कारण ते पेशंट्स गेले 10 वर्ष, 11 वर्ष, 12 वर्ष, 20 वर्ष जे माझ्यावर फॉलोअप करतात. तर एक नातं होतंच. आणि तेवढं आम्ही पण ॲज ट्रीटिंग पीपल सायकोलॉजिकली, इमोशनली आणि मेंटली अफेक्ट होतो. तर म्हणजे कोणते प्रकारचे पेशंट्स आहेत जे तुम्हाला मे बी नाही विश्वास करत किंवा ट्रीटमेंट घ्यायला नाही मागत? मी सांगणार दररोज येणाऱ्यापैकी एक पेशंट तर असं असणारच आहे. कारण ते तर आपण युज्युअल आयुष्यात पण बोलतो ना, आपण बघतो, आपण बोलतो कोणाशी तर 100 लोकांशी बोललो तर काही ना नाही पटेल, काही ना पटेल. माझं काम आहे समजवून देणं. माझं काम आहे जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो लिहून देणं. आणि त्याचे प्लस आणि मायनस काय, त्याचं आत्ता काय होणार आहे आणि पुढे काय होणार आहे, एवढं बेसिक समजून टू बिगिन द ट्रीटमेंट, एवढं माझं काम आहे. असं झालेलं आहे, एक 38-39 इयर ओल्ड पेशंट, तिला सांगितलं का बाबा असं असं आहे आणि ही ट्रीटमेंट करत असताना कदाचित तुझी फर्टिलिटी आम्ही स्पेअर नाही करू शकणार, म्हणजे कदाचित तू पुढे आई बनू शकणार नाही, कदाचित पुढे तुझं हे होणार नाही, त्याचे चान्सेस 30 to 40% आहे. अच्छा, असं समजून त्यांना मी पाठवलं. मग पेशंट नाही पण त्यांचे नातेवाईक येऊन, सर असं कसं तुम्ही बोललात, कसं काय ती आई बनू शकत नाही, कसं काय असं, कसं का आता हे ते काय. तर मी समजवलं की मी डॉक्टर आहे, मी भविष्यवाणी नाही करत. आज आपण पेशंटला बघतोय, उद्या ऑपरेट करू, ऑपरेट केल्यानंतर काय आपल्याला मिळतं, त्याच्यावरनं पुढचं तिचं काय निघणार आहे ते आपल्याला कळेल. चान्सेस किती आहे ते तुम्ही सांगू शकाल? एक्झॅक्टली. तर तिच्या सासूबाईंनी तर अगदीच जसं काय भविष्यवाणी, नाही नाही डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तशी तयारी करू. अच्छा. मी सांगितलं 30 ते 40% चान्सेस आहे की ती कदाचित त्या ट्रीटमेंटमुळे पुढे आई बनू शकणार नाही. तुम्ही तेवढं एक्सेप्ट करा, कारण 30-40 नाही म्हणतो, तुम्ही हे पण बघा ना 60% पॉसिबल आहे. तर गॅरंटी, प्रत्येक डॉक्टरला हा विचारला जातो शब्द गॅरंटी. माणसाच्या आयुष्याची स्वतःची गॅरंटी नसते, तेव्हा पेशंटच्या जीवाची गॅरंटी देणं हे कुठलंही डॉक्टर करत नाही. गॅरंटीने कुठली काम होत नाही, कारण गिव्हिंग गॅरंटी इज फेक, 100% फेक. कुठल्याही क्षेत्रात कोणी सांगतो की मी हे काम गॅरंटीने करतो, इट्स फेक. तसंच जेव्हा तिच्या आईनी तिच्या सासूनी विचारलं गॅरंटी देण्यासाठी मी इथे बसलो नाही, मी तुम्हाला फिगर्स सांगितले. मग त्यांनी खूप चर्चा डिस्कशन केली आणि मग शेवटी ते मानले, स्वीकारलं. आणि देन वी ट्रीटेड हर. लकीली ती आई बनू शकेल तसं ठेवलं मी. वी डिड अ फर्टिलिटी स्पेअरिंग, म्हणजे ती पुढे आई बनू शकेल. आणि मग तिला डिस्चार्ज केलं. डिस्चार्ज करत असताना परत त्या सासूबाई आला. असं शी टुक मी बाय माय आर्म्स आणि सांगितलं का हो डॉक्टर, तुम्ही आम्हाला किती त्रास दिला. तुम्ही त्रास दिला? हो. मी म्हणलं आता मला परत, मी माझ्या रेसिडेंट डॉक्टरला बोलवलं, बाबा आपण काही ट्रीटमेंटमध्ये काही हे केलं. तिचं अहो त्यांना बोलू नका, आपण किती काय चर्चा केली पहिले आणि बघा काय निघालं. आता ती व्यवस्थित सुखरूप आई बनू शकते ना, तुम्ही आम्हाला उगाचच घाबरवलं नाही बनू शकत. म्हणजे पॉसिबिलिटी सांगितली तर पण घाबरवलं. म्हणजे जर का एखाद्या ट्रीटमेंटविषयी
जर का त्याचे साईड इफेक्ट किंवा Pros साईड and इफेक्ट्स cons. किंवा त्याचे मायनसेस पण सांगितले, ते पण आता लकीली ही पेशंट माझ्याकडेच येऊन ट्रीट करून गेली, ठीक आहे, पण ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेली असती, त्या सासूबाईंनी सांगितलं, त्या डॉक्टरांनी तर ना आम्हाला एवढं घाबरून टाकलं ना, आम्हाला सांगितलं की बाबा मूल होणारच नाही. जरी मी 30-40% सांगितलं, ती सांगणार मूल होणारच नाही. सो हे जे आहे ना, सो दिस हॅपन्स इन इंडिया बिकॉज आपली जनरेशन, आपल्या पूर्वजांनी सायंटिफिक थिंकिंग डेव्हलपच नाही केलंय. जर का आपल्या पूर्वजांनी सायंटिफिक थिंकिंग डेव्हलप केलं असतं, आणि ह्याचं जागता उदाहरण आहे, यू शुड विजिट हिरोशिमा नागासाकी, की जेव्हा ते अमेरिकाने ते न्यूक्लिअर बॉम्ब केले होते, तर त्या सिनियर जनरेशननी कुठली सिस्टम चालू केली. अच्छा, कुठली सिस्टम होती ती? सो इट वॉज माइंडफुलनेस, आणि जॅपनीजमध्ये ते 6 प्रिन्सिपल्स आहे, इकागाई वगैरे. ओके, सो दे डेव्हलप दॅट. ऑलराईट. सो आणि आपण काय केलं, आपण अंधश्रद्धा डेव्हलप केली, म्हणून सायन्स बाजूला लावलं. आणि म्हणून मग जेव्हा त्या सासूबाईंनी मला असं सांगितलं का, मी असं काय चुकीचं बोललो? नाही, तुम्ही आम्हाला सांगितलं की होणार नाही. 30-40%. हो, पण 30-40% किती मोठे आहे, आम्ही किती टेन्शनमध्ये गेलो. आणि खरोखर तिची फर्टिलिटी गेली असती, आणि जर का तिला सांगितलं नसतं, मग त्याच सासूबाई येऊन मला सांगितलं असतं, अहो तुम्ही आम्हाला पहिले सांगितलंच नाही. तर कुठल्याही सर्जरी असो किंवा ट्रीटमेंट असो, त्याचं प्लस आणि मायनस, मुख्य म्हणजे मायनस ऐकून घ्यायलाच पाहिजे. बरोबर. काय ना, एव्हरीथिंग इज नॉट फ्लावरी. ट्रीटमेंट केलं, साध्या क्रोसिनचा पण साईड इफेक्ट असतो, तर ही तर कॅन्सर ट्रीटमेंट आहे. आणि हेच जे पेशंट सेकंड ओपिनियन घेतात अब्रॉड जाऊन, आणि तिकडचे डॉक्टर्स म्हणतात की कदाचित ही ट्रीटमेंट नव्हती करायला पाहिजे, किंवा हा आजार दुसऱ्या प्रोटोकॉलनी सॉल्व करायला पाहिजे होता, तर असे काही तुमच्याबरोबर इन्सिडेन्सेस झाले आहेत का? झाले आहेत का नाही, हे रोज होतात. वाय? बिकॉज आपण पुण्यात आहोत. पुणा इज IT. इथे ऑलमोस्ट एव्हरी घर येणार आहे. आणि आता तू समोरच आहे, तुला माहीत आहे आपलीच एक पेशंट आहे, ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट, आपणच ट्रीट केली, तूच रिपोर्ट केलेलं आहे. त्या पेशंटनी US, UK, ऑस्ट्रेलिया, दुबई या 4 देशातल्या माझे नातेवाईक डॉक्टर्स करून ओपिनियन्स घेतलेले आहे. अच्छा. गंमत अशी आहे, या 4ही देशांनी वेगवेगळी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ओके. तर मग पेशंट परत आली, आता करू काय मी? तर मी त्यांना सांगितलं, आयदर मला तुमच्या ज्या ज्या देशात जे डॉक्टर्सचं तुम्ही ओपिनियन घेतले मला कनेक्ट करा, मला पण समजू द्या त्यांची साईड काय, आणि त्यांना माझी साईड काय ते समजू द्या, आपण जे ट्रीटमेंट केलेलं आहे. तर ती बोलले ते डिफिकल्ट आहे डॉक्टर. तर मग मी बोललो, तर मग यू गो बाय व्हॉट इज स्टँडर्ड इन अवर कंट्री. मला ओपिनियन घ्यायचं आहे ना, खरोखर यू टेक ॲज मच ओपिनियन्स, आणि प्रत्येक पेशंटचा हा अधिकार आहे की तुम्हाला पाहिजे हवे तितके ओपिनियन घ्या. कारण तुला माहीतच आहे की माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा एवढी फाईल घेऊनच येतो ओपिनियन्सची. तर आणखीन मी सांगितलं, तुम्ही परदेशात ओपिनियन घेतलं, डायरेक्ट इंडियामध्ये पण ओपिनियन घ्या ना. तर इंडियामध्ये ओपिनियन घेणं म्हणजे, मी जनरली काय करतो की ज्या हॉस्पिटलमधून आपण शिकतो, ज्या हॉस्पिटल्सनी आपल्याला कॅन्सर ऑन्कॉलॉजिस्ट बनवलेलं आहे, तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये जा. मी सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात आहात तर टाटामध्ये जाऊन ओपिनियन घ्या, तुम्हाला दिल्लीला एम्सला जाऊन घ्यायचं असेल तिथे जाऊन ओपिनियन घ्या. इंडियन डॉक्टर्सचं घ्या ना, इंडियन प्रायव्हेट डॉक्टर्स पण सोडा, तुम्ही टाटामध्ये जाऊन घ्या ना. अँड लकीली व्हॉट हॅपन, लक मीन्स माय लक, की टाटावाला ऑल्सो सेट की दिस इज द सेम प्रोटोकॉल. आता ते आमच्याच हॉस्पिटलमध्ये शी इज अंडर गोईंग हर फर्दर ट्रीटमेंट. पण सांगायचा अर्थ की जर का असं असेल तर तो कुठलाही परदेशातला डॉक्टर असतो, आणि ते मोस्टली सगळे इंडियन डॉक्टर्सच असतात, तर माझ्या हिशोबाने आय विल से की ते बाय कम्युनिकेशन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, रादर दॅन पेशंटला की बाबा आता मी एवढं केलं, 4 ओपिनियन्स घेतले, आता वेगवेगळे ओपिनियन्स आले, तर आता काय करायचं? तर मी इंडियन पेशंट्सला नक्कीच सांगणार, यू स्टिक टू इंडियन डॉक्टर्स जिथे ट्रीटमेंट होते. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की प्रॉब्ली तुमच्या हिशोबाने मताने नाही आहे, तर आपल्या इंडियामध्ये इनफ इन्स्टिट्यूट्स आहे जिथे आम्ही डॉक्टर स्वतः ट्रेन होऊन आलेलो आहे, तुम्ही तिथे जाऊन घ्या, कारण ते तर खोटं नाही बोलणार.
जर का तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी वेगळं सांगतो तर ॲटलिस्ट तिथे जा. आणि हे प्रत्येक इंडियनला कळायला पाहिजे की अमेरिकेत आणि UK जे ट्रीटमेंट होते तशीच्या तशी इथे होणार नाही. कारण ते ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स त्यांच्या जेनेटिक मेकअपसाठी आहे. कुठलाही इंडियन अमेरिकन नाही आहे. अमेरिकेत राहून म्हणजे आपण अमेरिकन झालो असं नाही आहे. आणि कुठल्या इंडियननी तसं समजू नये. बरोबर. कारण तुमचे जीन्स इंडियनच आहे. तर तुम्हाला त्यांच्या प्रोटोकॉल जेनेटिक मेकअपनी तुमची ट्रीटमेंट जर का तिथे होत असेल तर ते इथे होणार नाही. कारण इंडियन डॉक्टर्स नो व्हॉट इज अवर जेनेटिक मेकअप. आपलं जेनेटिक मेकअप काय आहे त्या हिशोबाने होणार. सर्वसाधारणपणे ट्रीटमेंट तशीच राहणार आहे. पण येस नक्कीच काही फरक पडेल. आणि आपले कोमॉर्बिडिटीज आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण वेगळे असतात. ॲब्सोल्युटली. सो आय थिंक ते सगळं विचारपूर्वक शांतपणे केस टू केस बेसिस करून करायला पाहिजे. आणि तुम्ही आधी उल्लेख केला ChatGPT AI हे जे ज्ञान देतं किंवा माहिती देतं ते कितपत बरोबर असतं आणि त्याच्यामुळे पेशंट आणि डॉक्टरच्या रिलेशनशिपमध्ये काय फरक पडतो? हे बघा ते कोणी शोधलं आणि काय केलं आणि त्याच्यात किती माहिती दिली हे तर मी बघितलेलं नाही. सो आय कॅनॉट कमेंट ऑन व्हॉट इट इज. बट मला एक माहिती आहे, मी तुला पहिले पण सांगितलं की वी आर नॉट अ सायंटिफिक कंट्री. होतं कसं आहे, आज माझ्या घरात आजार आला कोणाला, चला शोधूया. मग त्याची ट्रीटमेंट काय ती कळते. हां. आणि हीच ट्रीटमेंट आम्ही 15 वर्ष त्या फील्डमध्ये अभ्यास करून कमवलेली आहे. पण तीच ट्रीटमेंट कशी करायची त्याचा वे पण वेगवेगळा असतो. सो डेफिनेटली. कारण एकदम अचानक तुम्ही काहीतरी शोधतात, त्याच्यात मे बी AI इज हेल्पिंग की ते ट्रीटमेंट ऑप्शन्स वगैरे देतात. पण तेच नक्की आमच्या टेक्स्टबुकच्या हिशोबाने किंवा आमच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने किंवा आमच्या वस्तुस्थितीच्या हिशोबाने किंवा आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने कदाचित ते मॅच होऊ शकत नाही. तुम्हाला जर का एखाद्या डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट क्रॉस चेक करायची असेल ना कुठल्याही पेशंटला किंवा, तर IT हा माध्यमच नाही आहे. तुम्ही इन्स्टिट्यूट्समध्ये जा जिथून डॉक्टर बनतात, तिकडच्या डॉक्टर्सांकडून तुमच्या डॉक्टरांकडून बरोबर तुम्हाला प्रॉब्लेम आहे की प्रोबॅबली मी जे काही सांगितलं आहे तुम्हाला पटलं नाही ना, तर मी कॅन्सर आहे, तुम्ही टाटाला जा. महाराष्ट्रामध्ये टाटा आहे, टाटाला जा. तिकडच्या डॉक्टरांना सांगा आमच्याशी बोलायला. लेट अस टॉक टुगेदर. ट्रेंड एक्सपर्ट्सचं ओपिनियन. ॲब्सोल्युटली. की त्यांनी काय होतं, मग असं नाही आहे की मी दे मे बी समसी कसं असतं ना, प्रत्येक प्रोफेशनमध्ये देर आर ब्लॅक क्रोज. कोणी असेल काय मी असं सांगितलं तर तू इथे का गेला, दे मे बी सम पीपल विल बी टॉकिंग दॅट. बट खरोखर जर का पेशंटचं बरं करायचं असेल ना, तर इट इज ऑलवेज कन्व्हर्सेशन्स, इट इज ऑलवेज डिस्कशन्स स्ट्रेट, तर मग नक्कीच होईल. हे जे तुम्ही कन्व्हर्सेशन्स बोला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे डॉक्टर पेशंट रिलेशनशिपचा. तर हे किती डॉक्टर्स करतात, किती डॉक्टर्स बोलतात आपल्या पेशंटशी, समजवतात त्यांना? आता हे बघ, मी तुला तर माहिती आहे मी अख्खा दिवस इथे बसलेला असतो. इट इज डिफिकल्ट फॉर मी टू नो दॅट. बट आय एम व्हेरी शुअर की कन्व्हर्सेशन्स होतात. असं कोणी एकदम आलं आणि लिहून पाठवलं असं नाही. म्हणजे कसं असतं ना, आपला तो हा कोण आहे स्प्रिंटर, हुसेन बोल्ट. सो त्याची एक इन्फॉर्मेशन आहे की मी 9 सेकंड पळायला 20 वर्ष स्ट्रगल केलेलं आहे. 20 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे त्या 9 सेकंडसाठी. हाच उत्तर मी पेशंटला देतो त्याच्याचकडून शिकून, की आम्ही पण एवढं वर्ष शिकून मग तुम्हाला हे सांगतो. तर जर का तुम्हाला असं वाटतं की डॉक्टरनी 2 मिनटंच मला बघितलं किंवा 3 मिनटं, मी त्यांना सांगायचा प्रयत्न करेल की बाबा आमचे आईज तेवढे ट्रेंड आहेत. कारण हे समजून घ्या, तुम्ही जसं क्लिनिकमध्ये एंटर होतात बसतात तेव्हा अर्धे डायग्नोसिस एक्सपिरियन्स डॉक्टर करून टाकतात त्याच्यावर थोडा. आणि हे आईज कुठलंही गुगल किंवा ChatGPT घेऊ शकत नाही. तुमचा अनुभव हे प्रत्येक डॉक्टरचा अनुभव असतो. म्हणजे जसा पेशंट एंटर झाला त्याचा गेट, त्याची अवस्था, त्याची मनस्थिती, हे सगळं तुम्ही गेज करता. आणि मग म्हणून खूप वेळा असं होतं की पेशंटला वाटतं अरे काय डॉक्टर, कारण आजकाल काय आहे ना, क्लिनिकल पेशंटला सांगितलं बाबा तुम्ही इथे या, तुम्हाला तपास करायचे नाही, सर सगळं समोरत आहे रिपोर्ट्स.
पण पेशंटनी म्हणजे डॉक्टरनी मला हातच नाही लावला असं पण काही कंप्लेंट एक्झॅक्टली. सो देर आर हे दोन वेगवेगळे अनुभव आहे. हातच नाही लावायचा आणि हात लावला पण नाही किंवा हात लावला तर तयार नाही आहे. बट आय थिंक वी हॅव टू डील विथ इट. आणि माझ्या हिशोबाने क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे पेशंटला तपासण्याखेरीज कुठलाही इलाज नाही आहे. तर आता डॉक्टर पेशंट रिलेशनशिपवरती आपल्या प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारते. डॉक्टर आणि पेशंटमध्ये ही जी दरी आहे ती नेमकी कशामुळे झाली आहे आणि असं वाटतं का तुम्हाला? अशोक चव्हाण. कुठेतरी मी सांगणार थोड्या प्रमाणात झालेली आहे. मला तरी वाटतं की फक्त आजच्या काळात डॉक्टर नॉलेज स्किल कॉम्पिटन्स जे पूर्वी बघितलं जायचं ते आता बघितलं जात नाही. नाही, पेशंट्स जज नाही करत डॉक्टरना. नाही, ते करतात ना ऑब्व्हियसली, बट नॉट ऑन दिस पॅरामीटर्स. जज करण्याचे पण पॅरामीटर्स असतात. तर कॉम्पिटन्स स्किल पेशंटला स्वतःला डॉक्टर बरोबर कसं वाटतं, कम्फर्टेबल आहे की नाही, त्याचा अनुभव, त्याची स्किल, त्याची कॉम्पिटन्स. सो ह्या पॅरामीटर्सवर जसं पूर्वी पेशंट्स जज करायचे, इट इज नॉट दॅट की पूर्वी नाही करायचे आणि फक्त आत्ताच करतायत, पण आत्ता तो पॅरामीटर थोडा शिफ्ट झालेला आहे. की जर का ह्याच्याकडून ट्रीटमेंट गेली तर कॉस्ट काय होईल, माझा इन्शुरन्स कव्हर होईल का, तो कुठे बसलाय, तो लहान हॉस्पिटलमध्ये बसलाय म्हणजे लहान खर्चात होईल, मोठ्या हॉस्पिटलमध्ये बसलाय तर मोठ्या हॉस्पिटलच्या हिशोबाने खर्च देईल. मग माझ्या ती दरी ह्याच्यासाठी झालेली आहे कारण म्हणजे मी असं म्हणतो की मी मला आईला ट्रीट करायचं असेल, काही असेल, मी माझ्या आईला बेस्ट देणार, जे पण पॉसिबल असेल ते. तर आता तो प्रश्न काही पेशंट सांगतात, येस डॉक्टर गिव्ह द बेस्ट, काही नाही पॉसिबल नाही आहे कारण हे जे पॅरामीटर्स आहे त्या हिशोबाने तुम्ही फिट होत नाही. तुम्ही चांगले असाल, तुम्ही कॉम्पिटंट असाल, पण ह्या पॅरामीटर्समध्ये तुम्ही फिट होत नाही. इनफॅक्ट आत्ताच एक ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट आहे, त्यांनी मला तोंडावर सांगितलं, सर नाही तुमचं नाव ऐकलं, तुम्ही सांगितलं तुमचं नाव ऐकलं म्हणून मी आलो. पण मग मी त्यांना पेट सिटी ॲडवाईस केलं होतं, तर आमच्या हॉस्पिटलने सांगितलं त्यांनी पेट सिटी नाही केलं. तर त्यांना विचारलं गेलं का नाही केलं पेट सिटी. नाही डॉक्टर चांगले आहे पण काय ना कॉस्टमुळे आम्ही नाही करू शकत. तर अशा पेशंटला आपण फोर्स पण करू शकत नाही. त्यांनी स्वतःसाठी ऑलरेडी डिसिजन. आणि बिकॉज आत्ता प्रत्येक गोष्टीत कॉस्ट अफोर्डेबिलिटी हे पॉसिबल आहे की नाही हे बघितली जाते. आणि दुसऱ्या साईडला काय होतं, आपले जे मेडिकल लॉज पण आहे त्याच्यात पण जर का एखाद्या पेशंटला काही त्रास झाला आणि एखाद दोन टेस्ट डॉक्टरांनी पैशा अभावी नाही केली गेली तर कोर्ट हे मानत नाही. हो, आणि काही इन्शुरन्स कंपनीज पण क्लिअर करत नाही करत. म्हणजे एक बाजू खाई एक बाजू कुवा. जर का दोन टेस्ट इम्पॉर्टंट होते ते तुम्हाला सांगितली गेली नाही कारण त्याचा खर्च जास्ती आहे, ट्रीटमेंट केली आणि जर का ट्रीटमेंटचा एक्सपेक्टेड रिझल्ट नसेल तर कोर्ट सांगणार की हे का नाही केलं. तेव्हा आम्ही जेव्हा डॉक्टर्स सांगून नाही बाबा पेशंटचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही नाही केलं तर ते कोर्ट मंजूर करत नाही. सो म्हणून ती दरी अजून थोडीफार जी आहे ती आहे. बट ज्या क्षणी पेशंट ट्रीटमेंट बेस्ड फोकस करणार की आपल्याला काय पाहिजे, करेक्ट ट्रीटमेंट पाहिजे, आणि मी सांगितलेले ते पॅरामीटर्स, तर कदाचित ही दरी. आणि डॉक्टर्स बिलीव्ह मी खूप आता आपण तर मेडिकल फील्डमध्येच फिरतो, प्रत्येक डॉक्टर सांगतं की ह्याचे एवढे पेशंट्स कमी करतो आम्ही, एवढे पैसे कमी करतो. काहींना तर कधी तर खूप हॉस्पिटल माझे कलिग्स असे सांगतात की पेशंट विदाऊट पेईंगच निघून गेलेले हॉस्पिटलमध्ये, काय करू शकतो. तर डॉक्टर ह्या सगळ्यांना आपली प्रॅक्टिस सोडून थोडी चेस करत बसणार आहे. सो आय थिंक दोघांच्या साईडनी गिव्ह अँड टेक पाहिजे. दुसरा प्रश्न, डॉक्टरांनी लुबाडणूक थांबवली तरच हे संबंध नीट होणार आहेत का? अखिलेश कदम. की मी तुला पॅरामीटर्स जे सांगितलं ना, काय कॉम्पिटन्स स्किल नॉलेज, हे बघून जर का तुम्ही गेल्यात तर जनरली मी असं नाही सांगत की सगळेच, पण 50 to 60%, 60 to 70% कोणी लुबाडणार नाही.
सो तुम्ही पण जेव्हा डॉक्टर्सकडे जातात थोडं अभ्यास करा ना, तो कोण आहे, खरोखर आहे का. कारण आजकाल खूप डॉक्टर्सच्या नावावर फेक प्रॅक्टिसेस सुरू आहे. पण लोक रिव्ह्यूज बघूनच तर जातात गुगलचे. हो, पण रिव्ह्यूज म्हणजे काय ना, आज हा माणूस म्हणजे रिव्ह्यूज इज कॉम्पिटिशन बेस्ड. एकाने चांगलं गुगल काय आहे ना, ते म्हणजे सर्वत्र आहे, कोणी त्याच्यावर काही करू शकतं. तुम्ही जर का आयुष्य रिव्ह्यूज बघून चालवणार असेल देन गॉड ब्लेस यू. मग तुम्हाला कोणीच वाचवू नये मग. कारण गुगल रिव्ह्यू ह्याला काही आपण सांगतो ना, काही सोयसूतक नसलेली गोष्ट आहे. सो आय थिंक लुबाडणं माझ्या मते तरी कोणी डॉक्टर स्वतःहून कोणी करणार नाही, अनलेस तो स्वतः करेक्ट डिग्रीवाला नसेल तर. कोणी जसं सलाईनवर सलाईन देणार नाही. तिसरा प्रश्न, डॉक्टर पेशंटचं नातं चांगलं व्हावं म्हणून पेशंटने काय करायला हवं? आरती देशपांडे. हाच मुख्य प्रश्न आहे. आय मीन माझा सर्वात आवडता प्रश्न. तर मी त्या मॅडमला सांगू इच्छितो की प्लीज डोंट वरी, आय स्टील फील वी हॅव गुड डॉक्टर पेशंट रिलेशनशिप. कारण ज्या डॉक्टर्सनी डॉक्टर बनायचं ठरवलेलं आहे तो वयाच्या 18व्या वर्षी ठरवतो आणि त्याच्यासाठी 32व्या वर्षीपर्यंत अभ्यास करत असतो. तर त्याला कधीच नाही वाटणार की माझ्या पेशंटबरोबर मी काही चुकीचं किंवा तू सांगितलं तसं लुबाडण्यासारखं किंवा खोटं काही करणार, त्याला कधीच नाही वाटणार. आणि पेशंटच्या दृष्टीने जेव्हा पण तुम्ही डॉक्टरकडे जातात ते कन्सल्टेशन मोनोलॉग नसताना दोन्ही साईडचे डायलॉग्स असायला पाहिजे, इंटरॅक्शन असायला पाहिजे. कारण काही पेशंट असतात ते फक्त नाही डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आम्ही केलं, तसं असतं कामा नये. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातात फर्स्ट व्हिजिटला जा, सेकंड व्हिजिटला काही प्रश्न लिहून जा, प्रिपेअर युअर क्वेश्चन्स. ओके, फर्स्ट व्हिजिटमध्ये आम्हाला डॉक्टरांनी हे सांगितलं, तर सेकंड व्हिजिटमध्ये मी हे प्रश्न विचारणार, आमचे हे डाऊट्स आहे. तर तुमचं आणि डॉक्टरांचं दोघांचं डायलॉग असू द्या की जर का डॉक्टर तुम्ही हे सांगतात तुम्ही कुठल्या बेसिसवर हे सांगतात, तुम्ही जर का ही ट्रीटमेंट प्रपोज करतात तर कुठल्या बेसिसवर ट्रीटमेंट करतात. पण मी हे पण बघितले ते हे आहे ना, डिस्कस करा तुमच्या ट्रीटमेंटचे प्लस मायनस शांतपणे डिस्कस करा. आणि लक्षात ठेवा प्रत्येक ट्रीटमेंटला प्लस असणार आणि मायनस पण असणार. मुख्य टू इम्प्रूव्ह दॅट रिलेशनशिप द पेशंट हॅज टू अंडरस्टँड की या ट्रीटमेंटचे हे पण मायनस किंवा पिटफॉल्स असू शकतात, हे मला एक्सेप्ट करायला पाहिजे. पण सगळेच डॉक्टर एवढे एक्सप्लेन करून सांगतात का? मला तरी वाटते, कारण आजकाल ते आजारच तसे आहेत ना की ते सांगितल्या अभावी तुम्ही पुढे जाऊ शकतच नाही. ते आता प्रत्येक डॉक्टर, आता कार्डिओलॉजिस्टला जर का स्टेंट टाकायचं असेल किंवा तर त्याला सगळं सांगावंच लागेल ना, त्याच्याशिवाय तो कसं पलीकडे जाणार. कोणाला ऑपरेशन करायचं असेल एखादी, तर ऑपरेशन काय हे सांगावंच लागेल ना. तर म्हणून तो ॲटिट्यूड, डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं म्हणून आम्ही ऑपरेशन केलं, ते ठेवलं तर प्रॉब्लेम होईल. रादर सगळे डिटेल जेवढे पॉसिबल आहे, कारण डॉक्टर समजवतील असं नाही आहे की कोणी डॉक्टर नाही समजवणार. दोन्ही बाजूने एफर्ट्स, देअर हॅज टू बी बोथ द साईड डायलॉग्स. आणि मी सांगतो ना, माझ्याकडे येणारे प्रत्येक पेशंटला आय फील दोन्ही साईडचे माझे डायलॉग्स होतात. दे आर ऑल्सो इन्फॉर्म, त्यांना पण तुम्ही त्याच्यात समावेश करा. डॉक्टर पण तुमची जी सोशल स्टँडिंग्ज आहे, तुमची जे इमोशनल ॲस्पेक्ट्स आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व करा. ऑटोमॅटिक ते हळूहळू होतंच. चौथा प्रश्न, जेन्युइन डॉक्टर कसा ओळखावा? दीपक चिटणीस. खूप अवघड क्वेश्चन आहे. तुमचे प्रेक्षक माझे वायवा घेत आहेत. मी तुम्हाला असं सांगणार, मला स्वतःला डॉक्टरकडे जायला लागलं तर मी एक लक्षात ठेवतो, इन्फॉर्मेशन, माझ्या ट्रीटमेंटचे प्लस मायनस, माझी प्री ट्रीटमेंट केअर, पोस्ट ट्रीटमेंट केअर, आणि मला तो कसं ट्रीट करेल त्याचा एक प्लॅन, आणि शेवटी त्याच्या क्लिनिकमधनं निघताना माझं गट फिलिंग. ओके, मी पण माझी ट्रीटमेंट घेतलेली आहे, तर मी पण माझा डॉक्टर असंच निवडलेलं आहे. हे खूप छान सांगितलं तुम्ही. कारण मी सांगितलं तसं इट्स बाय दोन्ही. मी पण बोललो त्याच्याशी, तो पण माझ्याशी बोलला, आम्ही सगळं डिस्कस केलं, शांतपणे चॉकआउट केलं, आणि तसं जर का केलं आणि शेवटी गट फिलिंग. मी इनफॅक्ट मी ज्याच्याकडून ट्रीट केलं तो डॉक्टर जवळजवळ माझा 11 वर्ष ज्युनियर आहे. ओके, पण मी असं नाही बघितलं तो ज्युनियर आहे,
आय कनेक्टेड विथ हिम. आणि हे प्रत्येक ह्युमन ज्याला म्हणतो ना आपण, देवानी जिथे बुद्धी दिलेली आहे त्याला तो कनेक्ट कळतो. मी असं एकदम 30 वर्ष 40 वर्ष सिनियर डॉक्टरकडे पण गेलो होतो, पण आय गॉट इट्स नॉट दॅट की त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलं, बट आय गॉट कनेक्टेड. आणि मुख्य म्हणजे मी नातेवाईकांच्या इन्फ्लुएन्सनी डॉक्टरकडे गेलो नाही. या नातेवाईकाला विचारा, त्या मित्राला विचारा, ह्याला विचारा, त्याला विचारा, ह्याच्यात सगळं गोंधळ होतं. मग ह्याच्यात काय होतं, तू काय केलं डॉक्टर निवडताना, हे तर तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी डॉक्टर निवडलंय, पण तू कसं निवडलं. 5वा प्रश्न, IMA यांनी काही नवीन SOP करायला हवी का? वैशाली भावे. मेडिकल ऑर्गनायझेशन जे आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, जेव्हा ती ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन बनते, जेव्हा ज्या काळी ती बनली असेल तेव्हा स्वतःच त्यांनी काहीतरी क्लॉज इन्क्लूड केले असेल. आणि ऑफकोर्स ते वेळोवेळी बदलतात. हां, आमच्या डॉक्टरांना कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन देणं, पुढचं सगळं सेमिनार्स करणं, कॉन्फरन्सेस करणं, एज्युकेशन करणं, येस, देर इज नो डाऊट अबाउट इट. आणि हा जो सेकंड ओपिनियन ट्रीटमेंट सिनारिओ चालतो त्याच्यामध्ये 2 डॉक्टर्समधल्या कॉन्व्हर्सेशन होतो का? हाऊ इज द एथिक्स बिटवीन 2 डॉक्टर्स? हा खूपच छान प्रश्न आहे. अनफॉर्च्युनेटली जेवढ्या पर्सेंटेजवर व्हायला पाहिजे तसं होत नाही. की आज एखाद्या पेशंटनी तुला बघितलेलं आहे, तू सांगितलं की बाबा हे ट्रीटमेंट आहे, आणि तोच पेशंट माझ्याकडे आला. सो माझ्यासारखे किती लोक तुला सांगणार की डॉक्टर सोनाली तुमचा हा पेशंट मी बघितलेला असंच आहे, पण मला असं वाटतंय. तर हे पण जर का व्हायला लागलं ना, इव्हन अमॉंगस्ट अवर डॉक्टर्स, कम्युनिकेशन जर वाढलं, जर का आपण एकमेकांचं की अरे नाही डॉक्टर सोनालीकडून पेशंट आला, अरे बाबा नाही त्यांना सोडा, तुम्ही माझा ऐका, हे जर का केलं ना, तर मग वी आर स्पॉइलिंग अवर ओन कम्युनिटी ऑल्सो, आणि आपण कदाचित पेशंटला रॉंग इम्प्रेशन पण देतोय. पण जर का सांगितलं अच्छा डॉक्टर सोनालीनी असं सांगितलंय, चला लेट मी हॅव इट, कारण तिने सांगितलं असेल म्हणजे काहीतरी विचार केला असेल म्हणून सांगितलं असेल, तर मला समजू जा तिचा विचार. हेच मी जर का पेशंट समोर केलं, इनफॅक्ट तुला माहित असेल, मी जेव्हा तू पॅथॉलॉजी रिपोर्ट देते मी तुला फोन करतो, तू हे लिहिलेलं आहे काय बोलू पेशंटशी, कसं काउन्सिल करू, कारण तू जो रिपोर्ट दिलेला आहे तो तुला माहिती आहे की असंच रिपोर्ट आहे, तर मग मला पण समजेल ना पेशंटला काय काउन्सिल करायचं. सो आय थिंक दॅट अँड दॅट इज वेअर IMA कम्स, मेडिकल असोसिएशन्स. जर का त्यांनी मॅन्डेटरी केलं की एक पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला फॉर सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, तर त्या प्रत्येक डॉक्टरांचं एकमेकांशी कम्युनिकेशन पाहिजे. ना की त्यांनी हे सांगितलं नाही मी हे सांगतो, ह्यांनी हे सांगितलं नाही मी हे सांगतो, आणि इथे कुठेतरी पेशंट कन्फ्यूज होऊन जातो. त्यांना असं वाटतं ह्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांचं ओपिनियन कदाचित चांगलंच नाही, म्हणजे हे चांगले आणि हे वाईट. म्हणजे ते कुठेतरी, तर जर का IMA कम्स विथ दिस SOP की जेव्हा एव्हरी पेशंट हॅज द राईट टू टेक ओपिनियन, आणि पेशंटनी ओपिनियन घ्यायला पाहिजे, त्याच्यात काहीही दुमत नाही आहे. पण ओपिनियन जेव्हा दिला जातो तर जे बेसिक सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे, त्याला स्टिक करून जर का दिलं गेलं असेल तर राईटला राईट म्हणावंच लागेल. आणि जर का त्याला स्टिक करून दिलं नसेल तर ते त्या प्रिव्हियस डॉक्टरकडून समजून घेऊन मग पुढे व्हायला पाहिजे. डॉक्टरांनी आपल्यावरचा विश्वास गमावला आहे, तो परत मिळवण्यासाठी डॉक्टरांनीच प्रयत्न नको का करायला? सुमित देडिया. मला वाटत नाही मी माझा विश्वास गमावलेला आहे. आय एम फर्म. मी एक करू शकतो, दररोज माझ्या प्रयत्नांनी तो विश्वास वाढवू शकतो, पण मी असं नाही बनणार. मी बोललो ना, आय एम अ व्हेरी सुप्रीमली ऑप्टिमिस्टिक पर्सन. नाही, पण ॲज अ डॉक्टर कम्युनिटी आपल्याला काय करायला पाहिजे? आय थिंक आपण बेसिकली मी आत्ता तुला जो दाखला दिला, दॅट इज वन सच सोल्युशन. आणि आहे थोडे प्रोटोकॉल्स फॉलो करून जर का, ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ केअर जर का दिली गेली. स्टँडर्ड ऑफ केअर म्हणजे काय की एखाद्या रोगासाठी आखलेला ट्रीटमेंट आराखडा जर का जवळपास सगळ्याच डॉक्टरनी तो सांगितला, मग पेशंट का कन्फ्यूज होईल? लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल, जर का ओव्हेरियन कॅन्सर आहे, जर का मी पेशंटसाठी एक प्रोटोकॉल बनवला की दिस इज हाऊ तुमचं प्लॅन जाईल, आता दुसऱ्या डॉक्टरनी वेगळा बनवला, तिसऱ्या डॉक्टरनी वेगळं बनवलं, तर देन देर इज अ प्रॉब्लेम. आणि जर का ते वेगळं बनवत असेल, जर का त्यांनी मला विचारलं की बाबा तू असं का बनवला,
म्हणजे कुठे ना कुठेतरी स्टँडर्डायझेशन हवं आहे. हां, म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्या ट्रीटमेंट प्रॅक्टिसमध्ये पण स्टँडर्डायझेशन पाहिजे. असं नाही की मी छोटा हॉस्पिटल आहे म्हणून मी एवढं देणार, मी मोठं हॉस्पिटल आहे म्हणून एवढं देणार, मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे म्हणून एवढं देणार, मी म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये, तसं नाही. कुठेतरी स्टँडर्ड की बाबा हा रोग आहे आणि त्याची ही स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. आणि हे करत असताना मग तुमचा कॉस्टचा प्रॉब्लेम येतो. मग ह्या ट्रीटमेंटला ते पर्टिक्युलर जागा जिथे ते पेशंट ट्रीट होतोय, ते छोटं हॉस्पिटल असो मोठं हॉस्पिटल, त्याला ते परवडू शकणार का, मग पेशंटला तिथे परवडू शकणार का. तर जर का पेशंटला हीच ट्रीटमेंट कॉस्ट गव्हर्नमेंट अँड म्युन्सिपालिटीमध्ये फ्री बिकॉज इट इज मिळाली तर व्हॉट इज रॉंग. आणि हीच ट्रीटमेंट जर का पेशंट अफोर्ड करून मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा स्मॉल हॉस्पिटल तर व्हॉट इज रॉंग. पण ट्रीटमेंट तर सेम आहे ना. सो आत्ता कसं बघितलं जातं की पैशाच्या हिशोबाने ट्रीटमेंट किंवा काय म्हणतात तुमचं इन्शुरन्सच्या हिशोबाने ट्रीटमेंट किंवा तुम्ही अफोर्डेबिलिटीच्या हिशोबाने ट्रीटमेंट, ते जर का थोडं बाजूला ठेवून आपला मेडिसिन जो आपला कन्सेप्ट आहे जे आपण एवढी वर्ष शिकलोय की बाबा ह्या रोगाला जनरली ही ट्रीटमेंट अशी केली जाते. जर तुम्हाला आपल्या मुलाखतीचा काही सारांश काढायचा असेल, समराईज करायचं असेल, तर तुम्ही काय एक लास्ट टिप देणार? इन्व्हेस्ट इन हेल्थ. आज वाईट वाटतं सांगायला, बट मेजॉरिटी ऑफ म्हणजे इवन शिकलेली घरांमध्ये पण इन्शुरन्स नाही आहे. ओके. सो पहिले काय करा, इन्व्हेस्ट इन हेल्थ. थोडं कारण ज्यावेळी आणि ज्या दिवशी आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये केली ना, खूप काही गोष्टी बदलतील. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो डिसीजेस म्हणजे जे रोग आहेत ते साधे मलेरिया साधे TB येत नाही. ते मलेरिया डोक्यात गेलेलं असतं, ते TB पूर्ण बॉडीमध्ये गेलं असतं, असं ट्रीट करावं लागतं. तर पहिल्यासारखी ट्रीटमेंट अजिबात राहिली नाही आहे. पूर्वी 70s, 80s, 90s, 2000मध्ये ज्या हिशोबाने ट्रीटमेंट केल्या जायच्या त्या आत्ता ॲब्सोल्युटली गेलेल्या आहेत सिस्टममधनं. ते एक्सेप्टेबलच नाही आहे कारण रोग तसे बदलत आहेत. कारण इन्फेक्शियस डिसीजेस कमी झालेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर वाढलेत, ज्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतच नाही. ॲब्सोल्युटली. सो आणि कधी ना कधी हे याची तयारी ठेवायला पाहिजे. तुम्ही मुलाच्या लग्नाची तयारी ठेवतात आणि सोनं आणि दागिने विकत घेतात, त्याऐवजी त्याच्या हेल्थचं इन्व्हेस्टमेंट करा की त्याला कुठला तरी पुढे जाऊन आजार आला तर आपण सक्षम आहोत. एकदा प्रत्येक माणूस हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करायला लागला, अफोर्डेबिलिटीचा प्रॉब्लेम निघून जाईल. सुंदर विचार आहे, अगदी बरोबर. सो हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा आणि हे समजून घ्या की कुठे ना कुठे आपल्याला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम कधी ना कधी येणार आहे. मला खूप डॉक्टर हे तर मला अचानक कळलं, मी तर एकदम काय योगा करते, हे करते, ते करते, सगळं करते, मेल पेशंट सांगतात मी दारू पित नाही, मी सिगरेट, पण मला तर हे झालं. योगा केल्याने जेनेटिक्स चेंज नाही होत. तेच मी सांगतो. सो तुम्हाला हे धरूनच ठेवावं लागेल की सध्या जे चालू आहे त्या हिशोबाने प्रत्येक घरात कोणाला आजार पण येणार आहे. कोणाला कमी प्रमाणात, कोणाला जास्त प्रमाणात, कोणाला मध्यम प्रमाणात. पण ते डोक्यात ठेवून आत्ताच जर का तुम्ही इन्व्हेस्ट करायला लागले, म्हणजे मी तर सांगतो ज्या ज्या घरात न्यूबॉर्न बेबीज आहे त्यांची सुरू करा पहिलं. त्यांच्यासाठी आईवडिलांनी आत्तापासून इन्व्हेस्ट करावं ताकी त्यांना कुठेही भविष्यात हेल्थ रिलेटेड इश्यूज झाले तर तुम्हाला तुमच्या सोयीच्या हिशोबाने ट्रीटमेंट मिळेल. हा एकच मेसेज आहे. हो, धन्यवाद डॉक्टर. आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि एवढ्या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण चर्चा केली आणि हे खूपच तुम्ही बरोबर सांगितलं आहे की बाय डायरेक्शनल किंवा म्युच्युअल एक इंटरॅक्शन असायला पाहिजे. दोन्ही साईडनी दोघंही रिस्पॉन्सिबल असायला पाहिजेत, डॉक्टर आणि पेशंटही. आणि त्याच्यानेच मे बी ही रिलेशनशिप अजून चांगली होईल आणि डॉक्टरांवरचा विश्वास वाढेल पेशंट्सचा. हो, आय एम नॉट एन एक्सपर्ट इन द फील्ड ऑफ डॉक्टर रिलेशनशिप्स अँड पेशंट रिलेशनशिप. मी फक्त माझे काही मत व्हॉट आर माय थॉट्सचा एक्सप्रेस केलेले आहे. माझी कोर स्पेशालिटी कॅन्सरच आहे. आय एम ग्रेटफुल की यू कॉल्ड मी, युअर टीम कॉल्ड मी हिअर अँड मला ऑपॉर्च्युनिटी दिली थोडे माझे थॉट्स व्यक्त करायला. ऑल्दो अगेन आय से आय एम नॉट एन एक्सपर्ट इन दिस फील्ड,
बट मी तुला जे पण माझे थॉट सांगितले ते दररोज मी जे बघतो त्याच्यावरून सांगितले. सो प्लीज डोंट रिगार्ड मी एज एन एक्सपर्ट इन दिस फील्ड, बट इट इज जस्ट अ डे टू डे थिंग दॅट आय हॅव ऑब्झर्व्ड. इट इज जस्ट माय ऑब्झर्वेशन. थँक्यू सो मच फॉर कमिंग. धन्यवाद मंडळी आजचा हा एपिसोड बघितल्याबद्दल. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि बघत राहा मित्रमणे आरोग्यम, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे.